संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही. आपल्या पूर्वजांनी आपल्याला संघर्षाचा वारसा दिला असून त्या वारशाला स्मरून आपण प्रगतीची कास धरली पाहिजेत, असं मत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी दरवर्षी दिला जाणारा महात्मा फुले समता पुरस्कार आज प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी भुजबळ बोलत होते. ₹1,00,000 फुले पगडी, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. समता भूमी फुलेवाडा येथे झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, महिला शहराध्यक्ष वैष्णवी सातव तसेच आमदार हेमंत रासने, पंकज भुजबळ, योगेश टिळेकर, समीर भुजबळ, रुपाली चाकणकर, शब्बीर अन्सारी, दिलीप कांबळे, ॲडव्होकेट मंगेश ससाने, मनीषा लडकत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार छगन भुजबळ म्हणाले की आपण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही, परंतु ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. उगाचच शिवीगाळ करून, घर जाळून एखाद्या समाजाला टार्गेट करण्यात अर्थ नाही. आपली लढाई अजून संपलेली नाही. आपल्याला एकजुटीने उभे राहावे लागेल. आरक्षणाच्या संरक्षणासाठी लढाईसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर देखील उतरावे लागेल, असंही ते म्हणाले. पुरस्काराला उत्तर देताना प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे म्हणाले की पुरस्कारामुळे आनंद आणि कृतज्ञता अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ माझ्या मनात दाटला आहे. माझ्या वयाच्या ज्या टप्प्यावर मला महात्मा फुले या महात्म्याची विविध मार्गांनी ओळख झाली, त्यामुळेच मी आता सन्मार्गावर आहे. अन्यथा माझा समाज आणि माझे कुटुंबीय देखील अंधश्रद्धेच्या चिखलात रुतलेले होते. वडिलांशी वैचारिक, तार्किक आणि तात्विक भांडण करून मी बाबासाहेबांचा फोटो घरात लावला. आपल्या जनुकीय वडिलांबरोबरच महात्मा फुले, आंबेडकर आणि शाहू महाराज आपले वैचारिक बाप आहेत. त्यांचे ऋण आपण मानलेच पाहिजेत, असंही ते म्हणाले. यावेळी रुपाली चाकणकर यांनी मनोगत व्यक्त केलं. तर तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो, आपली लढाई संपलेली नाही. मजबूतीने उभं राहावं लागेल. अगर प्यार से फूंक मारे तो बुझ जाएंगे. अगर प्यार से फूंक मारेंगे तो बुझ जाएंगे. नफरत से तो बड़े बड़े तूफान बुझ गए मुझे बुझाने में. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्राला मी सांगतो, सगळ्या महाराष्ट्रातील मागासवर्गीयांना, ओबीसींना सांगतो, प्रत्येकाने आपापल्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी उभं राहिलं पाहिजे. मागे हटता कामा नये. मराठा समाजाचे सुद्धा हक्क असतील ते त्यांना आपण देतो, त्यांच्यासाठी सुद्धा आपण उभं राहिलं पाहिजे. पण घाबरून जर तुम्ही बसला तर काही होणार नाही. मुश्किलों से भाग जाना बहुत आसान होता है. मुश्किलों से भाग जाना बहुत आसान होता है. जिंदगी में लड़ने वालों के कदम पे जहां होता है. अरे लढा तुम्ही. ही सगळी मंडळी लढली ना, सगळ्यांना विरोध झालेला, कुणाला विरोध नाही झाला, सगळी लढली. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो, ही लढाई संपली नाही. दलित असेल, मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, गोर गरीब कुणी असेल, दादा मराठा समाजात सुद्धा असेल गरीब, महात्मा ज्योतिराव फुलांनी सुद्धा सांगितलं, ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाचे धरावे पोटाचे बंधू बरे. या सगळ्यांना आपण बरोबर घेतलं पाहिजे. महात्मा फुलांचे आपण खरोखर वारसदार असो असं सांगतो आपण. सावित्रीबाई फुलांचे आपण वारसदार सांगतो. तर हे सगळं करावं लागेल, सगळ्यांना बरोबर घ्यावं लागेल. कुठेही कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आणि सब मुश्किलों के दौर में हर कोई बहाना की चदर ओढ़ लेता है. मला असं आहे, मला तसं आहे, मला शेजारी अमुक आहे, मला या धमकी देतो, मला धमकी देतो, आणि मला असं SMS पाठवतो, तसं आहे. अरे काय नडतं रे. आणि घरात बसता रडण्या झालो. आता ते उन्हाच्या पिता ऐकली ना ती कविता, तरी आम्ही घाबरून बसतो. मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है, पर जो हारी हुई बाजी पलट देता है वही असली शेर कहलाता है. तुम्हाला इथून या वेळेला हेच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे.
अन्यायाच्या विरुद्ध उभे राहा. त्या महापुरुषांनी दिला ना लढा, नागराज शोध देता येत ना लढे. अशा आहेत काही लोक आपल्यामध्ये अजून नाही, ते आपल्यासाठी लढतायत. आपण त्यांना साथ दिली पाहिजे. आपण स्वतः जागून उभं राहिलं पाहिजे. असं नाही घरात राहून तो काय करतो, हा काय म्हणतात ते तुमच्या आरक्षणाची लढाई लढतात. कोणी येत नाही घरातून. हो मिरवणूक चालली का आरक्षणाची का, बरं बरं ठीक आहे, बस चल बघ टीव्ही बघ. मिळालं तर नंबर यांचाच पाहिला, जे करणार मागे राहते होत्या कामा. मला मिळो न मिळो पण आमच्या गरीब भावंडांना बहिणींना ते मिळालं पाहिजे. याच्यासाठी आपली लढाई आहे. हेच महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलांनी सांगितलं. आणि धर्माधर्मामध्ये भेद करण्याचं काय कारण आहे. संत तुकारामाने पण तेच सांगितलं. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. हे भेदाभेद हे सगळे भ्रम हे अमंगळ आहे. हे तुकारामाने सुद्धा सांगितलं. आम्ही सगळ्या संतांची पूजा करतो, सगळं वाचन करतो, सप्ताह करतो, काय करतो, पण आमच्या वागणुकीमध्ये मात्र ते काही उतरत नाही. ते वागणुकीत उतरलं पाहिजे, तरच आपण या सगळ्या संतांचं नाव घेण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार आहे. तरच तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचं नाव घेण्याचा अधिकार आहे. इथून थांबतो मी. आपल्या सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम.